नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवरायांनी आपल्याला पुढे जाण्याची ऊर्जा प्रेरणा दिली. हेच विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. शिवनेरीवरून अभिनेता रितेश देशमुख यांचं वक्तव्य. आजचा दिवस हा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक दिवस असून मला इथे येण्याचं भाग्य लाभलं हे माझं नशीब समजतो, असंही रितेशने म्हटलंय. नंदुरबारच्या 8 कलाकारांनी सलग 48 तासात छत्रपती शिवरायांची आणि माता जिजाऊ यांची भव्य रांगोळी साकारून दिली अनोखी मानवंदना. रांगोळी पाहण्यासाठी जिल्हाभरातून शिवप्रेमींची मोठी गर्दी. रांगोळीचं राज्यभरात कौतुक. मुंबईत पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची माळ पहिल्यांदाच भाजपच्या गळ्यात पडणार. या पदासाठी आज प्रभाकर शिंदे यांनी भरला अर्ज. सुधार समिती शिंदे गटाला मिळणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आकर्षक देखावा सादर. यावेळी ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांनी तलवारबाजी आणि नृत्य सादर करत रेल्वे प्रवाशांचे वेधले लक्ष. 10वीची परीक्षा शुक्रवारपासून होणार सुरू. या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 16,15,489 विद्यार्थ्यांची नोंदणी. त्यापैकी 8,65,740 मुलं, 7,49,736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर असे एकूण 5,111 मुख्य केंद्रावर होणार परीक्षा. मुंबईत अधिकृत बांधकामाविरोधात कारवाई न केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाकडून पालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड. कोर्टाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. हा स्पष्ट संदेश देण्यासाठी हा दंड आवश्यक असल्याचं कोर्टानं म्हटलंय. अभिनेता सलमानचे वडील सलीम खान यांच्यावर लीलावती रुग्णालयात अतिदक्षता विभागात डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नाशिक शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ. आता नाशिक रोड परिसरात एका घराचे लोखंडी ग्रिल तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने केले लंपास. पायजमाची नाडी ओढणं म्हणजे बलात्काराचाच प्रयत्न. अलाहाबाद हायकोर्टाचा वादग्रस्त निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील 2 आरोपींवर पॉक्सो अंतर्गत ठेवलेला बलात्काराचा प्रयत्न हा आरोप ठेवला कायम. कळवा मुंब्रा टाऊन धीम्या मार्गावर लोकलमधून पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सिराज खान हा दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना त्याचा तोल जाऊन घडला अपघात. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.